मध्ये थँकफुल आणि ग्रेटफुल शिकवलं आहे. म्हणून मी ना थँकफुल आहे की मी तेव्हा गुगू गागा होते ना बाळ, तेव्हा पापाने मला जास्त टॉयज घेतले होते आणि ना आता मला काही गरज नाहीये त्या टॉयजचे, कारण मला इतके टॉयज घ्यायचे नाही आणि पैसे वेस्ट करायचे नाहीये. आणि पापा मला सारखा अमोडनामध्ये नेत आहे ना, आता त्याला पण गरज नाहीये. मी इतक्यावर थँकफुल आहे. थँक्यू. पापाची थँकफुल आहे तू आता, कारण तुझं फेवरेट सगळं केलं म्हणून टॉयज वगैरे घेतले. आता तू काही मागणार नाही ना? हां. आणि माझी कशाबद्दल थँकफुल आहे? काहीच नाही करत मी तुझ्यासाठी. तुझ्याबद्दल थँकफुल आहे, पण तू मला काम करायला देत नाही म्हणून अशी थँकफुल नाही होते. जेवण कोण बनवतं? तू. मला काय नाही करून देत. म्हणजे पापाचीच फक्त थँकफुल आहे तू? अरे मी तुझ्यावर पण थँकफुल होती, तू काय नाही करून देत मला. मी काम नाही करून देत, पण थँकफुल कशासाठी? जेवण बनवते मम्मा, तू काय बनवते? काहीच नाही करत का मी तुझ्यासाठी? अरे मी तुला मदत करते ना, म्हणजे मी तुझ्यावर थँकफुल आहे की तू माझ्यासाठी सगळं केलं. आता मला तुझ्यासाठी एक काम करू दे. अच्छा. पण तू मला काम करून देत नाही. अच्छा, तू छोटू आहे ना बाळा म्हणून देत नाही. मला मोठी पण कामं झालं येतात ना. येतात का? आजपासून हेल्प कर मग. तुम्हाला काय करू शकते तू मामासाठी? पण आता ती पापाला काही जे युजफुल गोष्टी आहे इम्पॉर्टंट त्याच मागणार आहे म्हणाली. आणि जे आपल्याला आवडतं ते नाही घ्यायचं टीचर म्हणाल्या. अजून काय? तेच घ्यायचं, जरुरी आहे, गरजेचं आहे तेच घ्यायचं. ओके. काय काय सांगितलंय? मी एक टीव्ही मध्ये बघितलंय की ते आपल्याला लागतं तेच घ्यायचं, आपल्याला आवडतं ते नाही. मनी वेस्ट नाही करायचं. मनी वेस्ट नाही करायचे, आपल्या यूज साठी घे. आपल्याला आवडतं ते साठी नाही घ्यायचं. आपल्याला काय लागतं, यूज काय करावं लागतं त्याच्यासाठी. की आपण टॉयज आणले आणि आपल्याला आणि मम्मी तिथं बोर झाली, तिला कुकिंग करावं लागतं ना, तर बांधगुंजी लागते ना तिला. आपण कसं खेळतो तसं एक बांधी लागती. तर आपण मनी वेस्ट केले असतात. आपला फूड लागतं ना खायला, नुसतं टॉयज नाही लागत. टॉयज खातो आपण फाडून. छोट्या मुलांना कळायला पाहिजे ना टॉयज मध्ये मनी वेस्ट होतात वगैरे. पण तू आत्ता बोलते, पण बाहेर गेल्यावर काही दिसलं इंटरेस्टिंग की तू म्हणते की घ्या ना प्लीज, घ्या ना, अशी करते ना, तेव्हा तुझ्या लक्षात नाही राहत वाटतं. अरे कारण तुम्ही हे वस्तू घेत नाही आणि मला ते स्पेशल वाटते माझ्यासाठी. पण तूच म्हणाली ना जे आपल्याला आवडतं ते नाही घ्यायचं, जे गरजेचं आहे युजफुल ते घ्यायचं. हा तेच ना. जसं काय हे माझ्याकडे नव्हतं, आता हे युजफुल आहे का तुझ्यासाठी? हा. तुला आवडतं म्हणून नाही घेतलं. लास्ट इयर होतं माझ्याकडे प्लॅनेटचं, आता ते विसरून गेलं कारण आता हे मला लागतंय, तर आता मला घेतलं. तर आता मी थँक्यू सेकंड सोबत. तर पापाने मला हे बँड घेतलं एक युनिकॉर्नचं, तर मी आता पापावर थँकफुल आहे. अच्छा. ते तुला युजफुल आहे का? हा. कशासाठी? म्हणजे तुला जे आवडणार ते त्याला तू युजफुल म्हणणार. हा. आणि आम्हाला जे आवडणार ते आम्ही घ्यायचं नाही. आम्ही फक्त किचनचे सगळे पॉट्स आणि होममध्ये जे लागतं त्याची शॉपिंग मी करायची. राईट. मला जे आवडतं ते नाही घ्यायचं. म्हणजे काय हसते काय? तेव्हा काय नाही घ्यायचे तुम्हाला? नाही, आम्ही जे युजफुल तेवढंच मागायचं. असं नव्हतं मागत मम्मी पप्पांना हे पाहिजे ते पाहिजे, असं नव्हतं आम्ही मागत. आम्हाला फक्त दिवाळीलाच भांडी-कुंडी आणि डॉल वगैरे मिळायची एकदाच. असं सारखं नव्हतं ना. तू कधी पण बाहेर गेली, काही पण आवडलं चला लगेच. मला लक्षात असतं की काय घरी नसतं, काय असतं, तर मी ते घरी नसतं ते मी घेऊन टाकते स्पेशल माझ्यासाठी. आणि तुम्हाला ते घरी नसतं ते तुम्ही स्पेशल घेऊन टाकतात. तू तर मला घेऊनच देत नाही.
हुशार आहेस तू, हुशार. काय ग तू तर मला